नमस्कार, मी सुवर्णा. आज एका छानशा आणि नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आज आपल्याला डिझायनर साडीचे ब्लाऊज शिवायचे आहे. तर त्याचा गळा खूप छोटा आहे. पहा मी कशा पद्धतीने गळा बनवलेला आहे. खूप सुंदर डिझाईन तयार होते आणि कस्टमरलाही खूप आवडला. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा. म्हणजे असे डिझायनर ब्लाऊज शिवण्यासाठी खूप मदत होईल. पहा त्याची उंची घेतलेली आहे 14.5 इंच आणि छातीचे माप आहे 9.5 आणि 1.5 इंचचे शिलाई मार्जिन. त्या शोल्डर घेतलेले आहे 5 इंचाचे, गळा रुंदी 2.5 इंच आणि असा चौकोनी बॉक्स आखून घेतला. गळा उंची तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. असा चौकोनी बॉक्स आखून घेतला आणि गळ्याचा जो आहे तो गोल आकार देऊन घेतलेला आहे. आर्महोलचा आकार आहे तो 1.5 इंचाने दिलेला आहे बॅक साईड असल्यामुळे. आता टक्ससाठी घ्यायचे 1 इंचचा टक्स घ्यायचा आणि 5 किंवा 5.5 इंचाची उंची घ्यायची. तुमच्या उंची ब्लाऊजच्या उंचीनुसार तुम्ही घेऊ शकता. मी 5 इंचाची उंची घेतलेली आहे आणि 1 इंच रुंदी घेतलेली आहे. टक्ससाठी जे आहे ते आखणी करून झाली. आता गळा जो आहे तो कट करून घेतला. आता आपण याला जे मेन फॅब्रिक आहे ब्लाऊजचे ते आपण जॉईन करून घेऊया. जसे व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे खालच्या पाठीचा जो भाग आहे कमरेकडचा त्याला मी अस्तर आणि मेन फॅब्रिक असे जॉईन करून घेतले. धरून टिप मारून घेतली, म्हणजे दाबटीप मारून घेतली. आता गळा जॉईन करायचा आहे. गळा जॉईन करण्यासाठी व्यवस्थित आपल्या इकडे तिकडे कापड सरकू नये म्हणून मी आधी टाचण्या लावून घेतल्या. जे आपली शिलाई जी आहे ती एकदम व्यवस्थित येते आणि गळ्याचा जो आकार आहे जे आपण अस्तर जे कट केलेले आहे अस्तरच्या मापानुसार आपल्याला ह्याची टिप मारायची आहे. तर मी अस्तर खालच्या साईडला आहे पण वरून चेक करत करत मी अशी पूर्ण गळ्याची टिप मारून घेतली. अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे ते जॉईन करून घेतले, म्हणजे गळ्याचा जो गोल आकार आहे तो जॉईन करून घेतला. आता एक्स्ट्राचा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा. फक्त मेन फॅब्रिकचा कट केलेला आहे मी, अस्तरचा तसाच राहू दिलेला आहे. टाचण्या काढून घेतल्या आणि मेन फॅब्रिक जे आहे त्याचा गळा कट करून घेतला. वरी एक्स्ट्रा तेवढे जेवढे दिसत आहे तेवढे कट केले. तर गळ्याला आपल्याला पायपिंग लावायची आहे. तर मी पायपिंग लावण्यासाठी मी रेडीमेड पायपिंगचे वापर केलेला आहे. गोल्डन रेडीमेड पायपिंग वापरलेली आहे. जसे व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे अशी वरच्या साईडने ठेवून घेऊन एकदम व्यवस्थित अशी खूप सुंदर अशी पायपिंग येते. जसे व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे एक साईडने टिप मारून घ्यायची. गळ्याच्या साईडला आपल्याला पायपिंगची आहे ती जॉईन करून झाली. आहे ते कट करून घेतले. पायपिंग जी आहे ते आता आतल्या साईडला दुमडून पूर्ण दुमडायची आणि जी दोन्ही ब्लाऊजची आणि पायपिंगची जी खच असते मधली त्याच्यामध्ये मध अशी बरोबर अशी टिप आली पाहिजे. ह्या पद्धतीने पूर्ण गळ्याला टिप मारून घेतली. पहा किती सुंदर अशी बारीक पायपिंग आलेली आहे. आता आपण चारही साईड ह्याच्या जे ब्लाऊजच्या तिन्ही साईड आहेत त्या जॉईन करून घ्यायच्या. तर पूर्ण त्याच्या राहिलेल्या जे तिन्ही साईड आहेत ते जॉईन करून घ्यायच्या. जॉईन करून झाल्या. आता एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कट करून घेतले. तर पाठीचा जो भाग आहे तो तयार झालेला आहे. आपल्याला जो डिझाईन बनवायची आहे तो तयार करूयात. तर आपण जो गळ्याचा आकार कट केलेला होता तो आता मधोमध बरोबर असे 2 भाग करून घ्यायचे. डिझाईन कट केली आणि त्याच मापाचे मी अस्तरही कट केलेले आहे आणि दोन्ही एकमेकावर ठेवून असे व्यवस्थित असे जॉईन करून घेतले. जॉईन केल्यानंतर मी आता गोल्डन कलरची जी पायपिंग आहे त्या पायपिंगचा वापर करणार आहे. जी गळ्याला वापरली तीच पायपिंग याला वापरलेली आहे.
अशी व्यवस्थित ठेवून घेऊन टीप मारून घ्यायची, म्हणजे एक साईड जॉईन करून घ्यायची. हे पायपिंग जे आहे ते लावून झालेली आहे. आता एक्स्ट्राची जी होती ती कट करून घेतली. आता आतल्या साईडला दुमडून घ्यायची आणि दोन्हीच्या बरोबर मध्ये जी खच येते म्हणजे जॉईंट येतो, त्या जॉईंटमध्ये आपल्याला ही टीप मारून घ्यायची आहे. एक टीप मारून झाली. परत 1 टंचनच्या अंतराने परत एक दुसरी टीप मारून घेतली, म्हणजे ब्लाऊज जे आहे ते एकदम फिनिशिंगने दिसते. पहा किती सुंदर पॅच तयार झालेला आहे. तर ह्याच पद्धतीने दुसराही पॅच तयार करणार आहे. दोन्ही पॅच तयार झाले. आता आपण डिझाईनवर जॉईन करूयात. जसे व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि दोन्ही साईडला जॉईन करून घ्यायचे. मी टीप मारलेला व्हिडिओ थोडा स्किप झालेला आहे. चला आता मग पटकन सांगा तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली. आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तुम्ही बिगनर्स असाल तर त्यांना नक्कीच या डिझाईनचा उपयोग होईल. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. पहा मी संपूर्ण ब्लाऊज दाखवते कसं झालेलं आहे. जर कस्टमरने मला जर याचा फोटो पाठवला तर मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. तुम्हाला माझे व्हिडिओ कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील हे नक्कीच मला कमेंट करा, म्हणजे त्याच पद्धतीने मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते. श्री स्वामी समर्थ.